कोकण आणि शिवसेना नेहमीच एक समीकरण बनलंय. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही कोकणामधील जुने शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत कायम होते. त्यामुळे कोकणावरती उद्धव ठाकरेंनी विशेष लक्ष केंद्रित केलं. त्यासाठीच उद्धव ठाकरे 1 फेब्रुवारीपासून कोकणचा दौरा देखील करणार आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं आता निश्चित झालंय. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दळवी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दळवी यांनी 25 वर्ष दापोलीमध्ये सेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. पडत्या काळामध्ये देखील सूर्यकांत दळवी यांनी पक्षाला बळ दिले. पक्ष फुटीनंतर संघटना टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. असे असताना देखील 25 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना पक्षामधून मंत्रीपद किंवा महामंडळ देखील देण्यात आलं नाही. तरी देखील दळवींनी शिवसेना सावरली. असं असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांना नेतेपद अथवा उपनेतेपद मिळणं आवश्यक होतं. मात्र तसं देखील झालं नाही. तसेच पक्षामध्ये त्यांना विचारात देखील घेतलं जात नव्हतं. अशी उघड नाराजी नागरिकांमधील चर्चेमधून समोर येते. त्यामुळेच आता सूर्यकांत दळवी नाराज असतील अशी चर्चा देखील स्थानिक पातळीवर सुरू झाली. दापोलीमध्ये शिवसेना पक्षासोबत 25 वर्षांहून अधिक काळ एकनिष्ठ राहिलेले आणि शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहून राजकारणामध्ये कार्यरत असलेले दळवी आगामी काळामध्ये राजकीय भूमिका काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.